आज मला अनिरुद्ध राजदेरकर यांनी पाठवला त्यांनी स्वतः तयार केलेला एक गेम, मावळा. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आपल्या स्वराज्याची माहिती सांगणारा मावळा. तसंच अगदीच लहान मुलांसाठी त्यांचंच हे जिगसॉ पझल. हा गेम ओपन करताच थेट 1630 मध्ये जाऊन पोहोचाल. आपले महाराज, त्यांचे गुण, आपले मावळे, त्या मावळ्यांचे गुण, आपल्या स्वराज्याचा प्रवास, अशा अनेक गोष्टी हसत खेळत शिकवणारा हा एक खेळ. आणि हा या खेळाचा मॅप नसून आपला इतिहास आहे. मग ही या खेळाची करन्सी, स्वराज्य लक्ष्मी. तांब, सोनं आणि चांदीच्या या खेळात वापरण्याच्या मुद्रा. तसंच या खेळाचा जो मॅप आहे तो सुरू होतो शिवजन्मापासून आणि त्याचा शेवट होतो शिवराज्याभिषेकावर. तसंच मधल्या एकेका संख्येवरती स्वराज्यात घडलेली एक एक घटना दिली आहे. प्रत्येक घटना तुम्ही खेळता खेळता या पुस्तकातून वाचून दाखवायची. तसंच या खेळात तुम्हाला उपयोगाला येणार आहेत शिवरायांचे वेगवेगळे गुण आणि ते गुण सांगणारं हे एक पुस्तक. तसंच या खेळामध्ये तुम्हाला वापरायचे आहेत हे कार्ड्स. गड किल्ल्यांची माहिती देणारे गडांचे कार्ड्स, महाराजांचे गुण सांगणारे अष्टावधानी कार्ड्स आणि मावळे व सरदारांचे विविध पॉवर कार्ड्स. तसंच अगदी त्याच काळात घेऊन जाणारे हे फासे. मग काय, घ्या आपापला मावळा आणि करा घोडदौड. आणि अगदीच लहान मुलांना स्वराज्यातील मावळ्यांची ओळख करून देण्यासाठी हे पझल सोडवायला लावा. म्हणजेच बुद्धीला चालनाही मिळेल आणि स्वराज्यातील मावळ्यांची ओळखही होईल. मग तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा. आपल्याला, आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या घरातील लहान मुलांना हसत खेळत इतिहास शिकवणारा गेम, मावळा. तुम्हालाही हा गेम हवा आहे ना? मग माझ्या बायोमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि मग डिलिव्हरीसाठी लागणारी माहिती फिलअप करून खाली या आणि ॲड डिस्काउंट या बटनावर क्लिक करा आणि सार्थक 10 हा माझा कुपन कोड टाका. मग काय, तुम्हाला मिळेल 10% डिस्काउंट. मग वाट कसली बघताय? लवकरात लवकर हा गेम ऑर्डर करा आणि चला माझ्यासोबत थेट महाराजांच्या काळात.